नमस्कार. आजची 27 ऑगस्ट 2025 BMS BHMS संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आपल्या सीईटी वेबसाईटवर आलेलं आहे की जे नोटीस नंबर 13 मध्ये. आता ही न्यूज काल तुमच्यापर्यंत पोहोचली असेलच, पण आता आपली जी चॉईस फिलिंग सुरू होणार आहे, तर या दरम्यान आपल्याकडे खूप मोठा वेळ आहे. तर या वेळेच्या दरम्यान एक पालक म्हणून किंवा एक विद्यार्थी म्हणून आपण कोणकोणती कामं करून ठेवायला पाहिजे, अतिशय महत्त्वाची, जी आपल्या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये आपल्या उपयोगात येणार, नंतर आपला त्रास कमी होणार. तर त्यासाठी थोडा हा व्हिडिओ सविस्तर बघा. सुरुवातीला तर आपल्याकडे ही जी नोटीस आहे की जी नोटीस नंबर 13, तर याबद्दल तुम्हाला कालच माहिती मिळालेली आहे. तर त्यामुळे यावर आपण असं काही जास्त वेळ वाया घालवणार नाही. आपण काय करूया, या नोटीस मध्ये सुरुवातीचं जे शेड्यूल्ड आहे, तर यामध्ये बरंचसं कन्फ्युजन आहे की सर नेमकं हे पहिला जो इव्हेंट आहे, तर यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन दिलेले आहे आणि ग्रुप बी साठी आहे, BMS BHMS BOMS साठी. आणि आता हे रजिस्ट्रेशन जे आहे, तर हे 1 तारखेपासून सुरू होणार आहे आणि 4 तारखेपर्यंत चालणार आहे. म्हणजे आता 28 29 हे 2-3 दिवस संपल्याच्या नंतर आपले रजिस्ट्रेशन सुरू होतील. आता तुम्ही जर अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल, तर पुन्हा नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं काम आहे का, हा पहिला महत्वाचा प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो. तर याचं उत्तर आहे नो. तुम्ही जर अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल, तुमचं नाव SML मध्ये आलेलं असेल, तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले, पेमेंट केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या झालेल्या आहे, तर तुम्हाला पुन्हा नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं काम नाही. आता SML मध्ये नाव आलेलं नसेल तर मग काय, तर बरेच विद्यार्थी असे होते की जे क्वालिफाय नव्हते, तर त्यांचं नाव SML मध्ये आलेलं नाही, पण रजिस्ट्रेशन झालेलं आहे. मग पुन्हा रजिस्ट्रेशन करायचं का, तर नाही. कारण SML मधले जे नाव आहे, तर ते MBBS BDS साठी जे मुलं इलिजिबल आहेत, तर त्यांचे नाव आहे. तुमचं नाव जर SML मध्ये नसेल तर पुन्हा रजिस्ट्रेशनचा विचार करू नका, कारण ती SML लिस्ट MBBS BDS साठी होती. महत्वाचं आहे की तुमचं पेमेंट सक्सेसफुल आहे, तुमच्याकडे त्याचा PDF आहे, तर त्यामुळे नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं काम नाही. आता हे सगळं जर तुम्ही आतापर्यंत रजिस्ट्रेशनच जर केलेलं नसेल, तर मात्र तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. तर हा तुमचा पहिला मुद्दा क्लिअर झालेला असेल. आता हे ऑल इंडियाचं आहे का, तर नाही. हा स्टेट कोटाची ही नोटीस आहे, ऑल इंडियाची नाही. आता यानंतर आपलं जे पुढचं काम आहे, 5 नंबरचा इव्हेंट आहे, यामध्ये सीट मॅट्रिक्स येणार आहे कॅप राऊंड 1 साठी, तर ते 8 तारखेला पब्लिश होईल. तर या संदर्भात एक महत्वाचा अपडेट या ठिकाणी मी तुमच्या सोबत शेअर करू इच्छितो. बघा, तुम्ही ज्या पण ठिकाणी जॉईन आहात, तर त्या काउन्सिलिंग सेंटरनं तुम्हाला चॉईस फिलिंगची लिस्ट दिलेली असेल. या दरम्यान आपल्याला खूप महत्वाचे कामं करायचे. कारण काय, तर बघा, आपलं जे शेड्यूल्ड आहे, तर ते 8 तारखेला येणार आहे सीट मॅट्रिक्स. ओके, तर त्यामुळे आपल्याकडे आता भरपूर दिवस आहे, एक 7-8 दिवस. तुम्ही जर उशिरा व्हिडिओ बघत असाल तर कदाचित 2-3 दिवस बाकी राहिले असतील, पण आहे वेळ आपल्याकडं. आता आपल्याला काय करायचं बघा, जी लिस्ट तुमच्याकडे दिलेली आहे तुमच्या काउन्सिलिंग सेंटरवाल्यांनी किंवा तुम्ही स्वतः बनवलेली असेल ती लिस्ट, त्या लिस्टमध्ये ते जे कॉलेजेस आहेत, तर ते रँकिंग नुसार तुम्हाला मिळालेले असतील कॉन्सुलरकडनं, कॉलेजच्या रँकिंग नुसार. पण आता आपल्या रँकला नेमकं कोणतं कॉलेज बसतं, तर तुम्ही त्याचा विचार करा. बघा, आपल्या जिजाऊ अकॅडमीकडनं जी लिस्ट शेअर करण्यात आलेली आहे स्टुडंटला, तर त्यामध्ये आता हे BMS कॉलेजची लिस्ट आहे आणि इकडची BHMS ची आहे. आता यामध्ये हे जे तुम्हाला दिसतंय हे कलर मध्ये, तर या कॉलेजच्या फी स्ट्रक्चर आहे की ज्या 2024च्या 25च्या काही अपडेट झालेल्या आहे, काही अपडेट झालेला नाही, तर त्यामुळे हे कलर वेगळे करण्यात आलेले आहे. आता यामध्ये तुम्हाला या दरम्यान काय काम करायचं बघा, तर ही ऑल इंडिया रँक आहे. बघा, हा जो रकाना आहे, तर हा ऑल इंडिया रँक वाला आहे, ऑल इंडिया रँक. तर आता जर तुमची लिस्ट तुम्ही समजा एखाद्या वेगळ्या काउन्सिलरला जॉईन केलेलं असेल, तर तुमची लिस्ट तुम्हाला मिळालेली असेलच. बघा, आता हे जे ऑल इंडिया रँक आहे, आपल्याला काय करायचं की आपल्या स्कोर कार्डवर जो ऑल इंडिया रँक आलेला आहे, तर तो ऑल इंडिया रँक नेमका कोणत्या कॉलेज पर्यंत पोहोचतो, तर हे एका वेगळ्या पेजवर, नोटबुकच्या पेजवर लिहून घ्या. त्या कॉलेजेसची नावं वेगळ्या पेजवर लिहून घ्या. मग तेच कॉलेज आपल्याला मिळतील का, तर असा विषय नाही, कारण दरवर्षी कट ऑफ मध्ये चेंज होत राहतो. कारण हा जो कट ऑफ आहे, हे जे रँक आहे, तर हे आम्ही लास्ट राऊंडचे घेतलेले आहे. आणि लास्ट राऊंड म्हणजे सर्वात रिस्की असतो, कारण ऍडमिशन जर नाही झाली तर वर्ष वाया जातं. आणि लास्ट राऊंडचे कट ऑफ बऱ्यापैकी खाली येतात. खरा कट ऑफ जो आहे, तर तो फर्स्ट सेकंड थर्ड राऊंड पर्यंतच असतो. लास्ट राऊंडचे वेगळे कट ऑफ येतात. पण आता याचा एक आधार आपण घेऊ शकतो या रँकचा, की आपल्याला कुठल्या कॉलेज पर्यंत आपण पोहोचू शकतो. तर या 2-4 दिवसामध्ये तुम्हाला काय काम करायचं, तुमच्याकडे जी लिस्ट आहे, मग ती BMS ची असो का BHMS ची असो, तर त्यामधले तुम्हाला ऑल इंडिया रँक शोधायचे आणि या ऑल इंडिया रँक नुसार कोणकोणते कॉलेज मिळालेले आहे, तर ते बघायचं. जसं की आता समजा हे बघा, आता हा ऑल इंडिया रँक आहे 3,68,216. तर या ऑल इंडिया रँकला कॉलेज कुठलं मिळालेलं आहे, तर हे बघा, हे
धाराशिवचं कॉलेज आहे KD शेंडगे, ठीक आहे. मग आता या कॉलेजचा ऑल इंडिया रँक एवढा आहे 3,68,000. मग आपला ऑल इंडिया रँक जर का साधारण 3.5 लाखापर्यंत असेल तर या टाईपचं कॉलेज आपल्याला मिळू शकतं. तर हे एका वेगळ्या नोटबुकच्या पेजवर लिहून घ्यायचं आणि तीच पद्धत इकडं आपण BHMS साठी सुद्धा यूज करू शकतो. बघा हे जे BHMS आहे तर यामध्ये मधल्या रकान्यामध्ये या कॉलेजच्या फीज आहे. आता हे थोडं या ठिकाणाहून रफ करतोय मी कारण हे दिसायला पाहिजे व्यवस्थित. बघा या कॉलेजच्या फीज आहे मधल्या रकान्यामध्ये आणि इकडे जे आहे तर हे ऑल इंडिया रँक आहे, ठीक आहे. हे ऑल इंडिया रँक आहे. तर कुठल्या ऑल इंडिया रँकला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे तर हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. जसं की आता समजा हे सोनाजीराव क्षीरसागर बीडचं कॉलेज आहे तर 7,26,196 रँकला 2024 मध्ये अलॉटमेंट झालेलं आहे. मग या टाईपचं कॉलेज ज्यांचे पण ऑल इंडिया रँक 6-7 लाख 7.25 लाखापर्यंत आहे तर त्यांना मिळण्याचे चान्सेस असतात. मग हे सगळे जे कॉलेजेस आहेत तर हे एका वेगळ्या नोटबुकच्या पेजवर लिहून घ्या. हे तुमचं पहिलं काम. आपल्या रँकमध्ये कुठले कॉलेजेस बसतायत. आता यानंतर काय करायचं बघा. ज्यावेळेस तुम्ही ते कॉलेजेस आपल्या एका वेगळ्या नोटबुकच्या पेजवर लिहून घेणार आहे तर आता अशी तुमची लिस्ट किती कॉलेजेसची बनते तर हे महत्वाचं आहे. तुमचा रँक जर का खूप जास्त असेल 8, 9, 10, 11, 12 लाख तर कदाचित एकही कॉलेज तुमच्या रँकला बसणार नाही. पण तुम्ही सुद्धा एक काम करायचं जरी रँकला बसत नसेल तरी सुद्धा बघा तुमचं जे पहिलं काम आहे कॉलेजची लिस्ट तुम्ही बनवलेली आहे समजा आणि जर समजा एकही कॉलेज तुमच्या रँक पर्यंत येत नसेल तरी सुद्धा तुमची सगळी लिस्ट तुमच्याकडे आहे तर त्या लिस्टचा कसा विचार करायचा बघा. जी कॉलेजची लिस्ट आहे तर त्या कॉलेजचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला शोधायचे. आता कॉन्टॅक्ट नंबर जे तर ते आम्ही सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. जर तुम्ही जॉईन केलेला असेल तर PDF आहे वेगळं त्याच्या प्रिंट काढा. त्या कॉलेजचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे आहेत. तुम्ही जर पब्लिक व्ह्यूअर असताल तर तुम्हाला पण वेगवेगळ्या कॉलेजचे वेगवेगळे कॉन्टॅक्ट नंबर मिळून जातील. तुम्ही फक्त तुमच्या रँकनुसार कॉलेजेस शोधा, ठीक आहे. आता यानंतर नंबर तिसरं काम त्या कॉलेजची वेबसाईट जी आहे तर ती गुगलला सर्च करा. आता ही कशी सर्च करायची. डायरेक्ट कॉलेजचं नाव गुगलला पेस्ट करून द्यायचं. तुम्ही ज्यावेळेस असं करणार आहे तर त्यावेळेस 1 नंबरला त्या कॉलेजची वेबसाईट दिसून जाते. मग आता ही जी वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर ऍडमिशन नावाची एक टॅब असते. आता बऱ्याच ठिकाणी ही तुम्हाला सापडणार नाही तर मग फी स्ट्रक्चर दिसेल डायरेक्ट. ऍडमिशन नावाची एक टॅब आहे. मग आता त्या ऍडमिशन नावाच्या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं. तिथं 2025-26चा फी स्ट्रक्चर अपडेट केलेला आहे का तर हे चेक करायचं. कारण 2024-25चं जे तर ते जुनं झालं तर हे जर असेल तर हे पण एकदा चेक करून घ्या. पण 25-26चं त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर एकदा बघून घ्या. मग आता यामध्ये जर तुमचा स्कोअर कमी असेल तर त्यामध्ये IQच्या ऍडमिशन बद्दल त्या लोकांनी काय लिहिलेलं आहे. IQ म्हणजे काय मॅनेजमेंट कोटा. कॉलेज फीच्या 3 टाइम फीज आहे का 5 पट फीज आहे तर ते बघा. एखाद्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर जर 1,75,000 रुपये असेल नॉर्मल वालं म्हणजे कोणतं ओपन वालं तर IQ साठी त्यांनी इथं 3 पट दिलेलं आहे का 5 पट केलेलं आहे तर हे एकदा नक्की चेक करा. आणि जर होत असेल तर सहज जर कॉन्टॅक्ट नंबर मिळाला तर एखादा कॉल सुद्धा करून तुम्ही बघू शकता त्या कॉलेजच्या नंबरवर काही रिस्पॉन्स मिळतोय का. रिस्पॉन्स तसा मिळणार नाही IQ बद्दल पण तरी सुद्धा एक चेक करा. मग आता हे तुमचे 2-3 काम आहे. कॉलेजची लिस्ट काढा आपल्या रँकिंगनुसार. एकही कॉलेज आपल्या रँकला जर बसत नसेल तर सर्वच्या सर्व जी लिस्ट आहे तर त्याला एकदा टॅली करा आणि सगळेच्या सगळे कॉलेजेस जे तर ते गुगलला पेस्ट करत चला आणि त्यामध्ये 2025-26चे फी स्ट्रक्चर किंवा 24-25चं फी स्ट्रक्चर बघा. डाउनलोड करा. कॉलेजच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल जर होत असेल तर कॉल करा. त्यामध्ये IQचं फी स्ट्रक्चर नेमका किती आहे तर हे चेक करा प्रत्येक कॉलेजचं. तर हे 2-3 कामं तुम्हाला या 4-5 दिवसामध्ये करायचे. यामुळे काय होईल बघा. यामुळे काय होणार आहे ज्यावेळेस तुम्हाला चॉईस फिलिंग करायची तर त्यावेळेस कोणते कॉलेजेस आपल्या फीज मध्ये बसतात तर याची माहिती तुम्हाला होऊन जाईल या फक्त या 4-5 दिवसाच्या होमवर्कमुळे, ठीक आहे. मग आपण फी स्ट्रक्चरचा विचार करून सुद्धा कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट बनवू शकतो की IQ मध्ये नेमके कोणते कॉलेजेस ठेवायचे, कुठल्या कॉलेजना आपल्याला मॅनेजमेंटची फीस किती सांगितलेली आहे किंवा कोणत्या रँकमध्ये आपलं कुठलं कॉलेज बसत होतं. पण रँकनुसार चॉईस फिलिंगची लिस्ट बनवणे पूर्णपणे चुकीची पद्धत आहे. कॉलेजची लिस्ट ही कॉलेजच्या रँकिंगनुसार असते आपल्या ऑल इंडिया रँकनुसार नसते. तर त्यामुळे कट ऑफ नुसार चॉईस फिलिंगची लिस्ट बनवतो सर चुकीची पद्धत वापरू नका. कॉलेजची लिस्ट ही कॉलेजच्या रँकिंगनुसार टॉप रँकिंगनुसार बनवायची असते ना की आपल्या रँकिंगनुसार. आता ही फीज तुम्हाला माहिती झाल्यानंतर तुम्ही कॉलेजचं फी स्ट्रक्चर विचारात घेऊन कॉलेजचे चॉईस फिलिंग तुमच्या बजेटनुसार करू शकता मॅनेजमेंटचे सुद्धा. आता यानंतर ज्या कॉलेजची तुम्ही चॉईस फिलिंग करणार आहे तर त्या कॉलेजच्या वेबसाईट बद्दल तुम्हाला अगोदरच माहिती झालेली असते. तर त्यामुळे जेव्हा ते कॉलेज तुम्हाला अलॉट होतं
तर त्यावेळेस तुम्हाला त्या कॉलेजवर जास्त रिसर्च करायचं पण काम पडत नाही, कारण तुम्ही अगोदरच ती वेबसाईट सर्च केलेली असते, अबाउट मध्ये जाऊन बघितलेलं असतं, कॉलेजचा ऍड्रेस पूर्णपणे तुमच्याकडे असतो, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतात. जेव्हा कॉलेज अलॉटमेंट होईल तर तेव्हा तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी असतात. यानंतर नंबर तिसरा तुमचा बेनिफिट कोणता होईल, तर यामध्ये कॉलेजचा डीडी जो आहे तर तो किती रकमेचा काढणं आहे, तर हे तुम्हाला अगोदर माहिती असल्यामुळं तुमच्या अकाउंटमध्ये प्रॉपर बॅलन्स तुम्ही मेंटेन करू शकता. तर हा एक फायदा तुमचा होतो. जर आपण चॉईस फिलिंग करतोय तर आपल्या अकाउंटमध्ये त्या कॉलेजसाठी किती रक्कम पाहिजे ही माहिती असणं गरजेचीच आहे, तर त्यामुळे याचा बेनिफिट नंतर होईल. यानंतर नंबर 4, त्या कॉलेजसाठी जे लागणारे डॉक्युमेंट्स आहे तर हे पण तुम्ही अगोदरच माहिती करून घेतलेले असतात, कारण जेव्हा तुम्ही वेबसाईट सर्च करता, फीच्या पीडीएफ डाउनलोड करता, तर त्याच फीच्या पीडीएफ मध्ये एखाद्या वेळेस खाली लागणारे डॉक्युमेंट सुद्धा असतात, तर त्यामुळे डॉक्युमेंट्स बद्दल धावपळ होत नाही. सर्वात महत्वाचा आणि 5वा विषय येतो, जर समजा सिलेक्शन लिस्ट मध्ये आपलं नावासमोर जर एखादं कॉलेज आलं पहिल्या राऊंड मध्ये, तर त्या कॉलेजला अगोदरच आपण जर कॉल केलेला असेल किंवा कॉन्टॅक्ट जरी झालेला असेल, तरी सुद्धा तो कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे असल्यामुळे आपल्याला माहिती असतं की कोणता नंबर चालू आहे त्यांचा, कोणत्या नंबरवर कॉल होतो, कोणत्या नंबरवर रिस्पॉन्स व्यवस्थित मिळतो, तर ही सगळी माहिती अगोदरच आपल्याकडे कलेक्ट झालेली असते. तर त्यामुळे सिलेक्शन लिस्ट आली, कॉलेज मिळालं की लगेच आपल्याला आठवतं की या नंबरवर व्यवस्थित बोलणं त्यांच्यासोबत आपलं झालेलं होतं, तर त्या नंबरवर आपण कॉल करून पुन्हा एकदा नव्यानं त्यांना सांगू शकतो की आम्हाला तुमचं कॉलेज मिळालं, जॉईनिंगची प्रोसेस कशी करायची. तर या सगळ्या गोष्टी आतापासून जर तुम्ही थोड्या होमवर्क केल्या तर नक्कीच याचा फायदा तुम्हाला पुढे होईल. बरं, आता नेमकं या मधल्या काळामध्ये अजून आपल्याला काय काय शेड्यूल आहे, काय काय करावं लागतं ते लक्षात घ्या. बघा, आपल्याला सीट मॅट्रिक्स आल्याच्या नंतर चॉईस फिलिंग करायचे, तर चॉईस फिलिंग कधी करायचे, 8 तारखेपासून 10 तारखेपर्यंत चॉईस फिलिंग करायचे. ठीक आहे. यानंतर सिलेक्शन लिस्ट येणार आहे राऊंड 1 ची, कधी येणार तर 12 तारखेला येणार. पण या दरम्यान आता आजची 27 आहे, 27 ऑगस्ट, पण या दरम्यान आपल्याकडे भरपूर वेळ आहे. या वेळेचा सदुपयोग कसा करायचा मी मधल्या पार्टमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. यानंतर जे जॉईनिंग आहे पहिल्या राऊंडचं, तर ते आपल्याला 13 तारखेपासून 17 तारखेपर्यंत करायचं. आता या दरम्यान बँकला सुट्टी आली, काही झालं, डीडीचा प्रॉब्लेम येऊ शकतो, तर त्यामुळे मी जे सांगितलेलं अगोदर काम आहे तर ते नक्की करा. तुम्ही जर नवीन असाल, जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणारे अपडेट्स किंवा नियमांची माहिती या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आज आपण थांबूया. ओके, बाय.